हॅलो मैत्रिणींनो, तर आता लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आला आहे खूप मोठा ट्विस्ट. ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो ना, की काव्याला बाबा जीवाचं आणि आर्याचं सत्य कळेल का, तर ते कळणार आहे बरं का. तर ते कसं, चला जाणून घेऊ आपण. प्लीज त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. होतं असं की काव्या आता हॉलमध्ये एकटीच बसलेली असते आणि टेन्शनमध्येही असते. जीवा येतो आणि म्हणतो, काय काव्या, काय झालं, एवढ्या टेन्शनमध्ये काय आहे? तर काव्या म्हणते, जीवा, माझं काही चुकतं आहे का? मी बाळासाठी किती धडपड करते माझं मला माहिती आहे. माझी प्रीमियर जवळ आलेली आहे, माझी परीक्षा जवळ आली आहे, तरी मी परीक्षेचा अभ्यास करून माझी प्रेग्नेन्सी सांभाळते. पण पार्थला असं वाटतं की मला हे बाळच नको आहे. तर आता हे सर्व बोलत असताना रम्या त्यांचं बोलणं सोडून ऐकत असते. जीवा म्हणतो, पार्थला असं का वाटतंय? तर ती म्हणते, आज मी आले ना तेव्हा मी फक्त पाणी कमी पिले होते म्हणून पार्थने मला खूप बडबड केली. जीवा म्हणतो, जाऊ दे, त्याला असेल वेगळं काही टेन्शन म्हणून तो तुला बोलला असेल. तर इकडे आता आर्याला वेगळंच टेन्शन आलेलं असतं की कारण नंदिनी ही प्रेग्नेंट असते आणि हे घरात कोणालाही म्हणजे बाकीच्यांना नंदिनी प्रेग्नेंट माहिती, पण जीवाला माहीत असतं की ती खोटी प्रेग्नेन्सी. पण आता नंदिनी खरी प्रेग्नेंट आहे हे आर्याला कळलेलं असतं, पण आर्याला हे जीवाला सांगायचं नसतं. तर आता इकडे लगेच रम्या काय करते, तिच्या आईला जाऊन सांगते की हे बघ, काही झालं ना तर आपल्याला काव्याला तिच्या परीक्षेमध्ये आता नापास करायचं आहे. कारण असंही पार्थ आणि तिच्या दोघांमध्ये खूप सारी दरी निर्माण झालेली आहे आणि ती दरी अजून कशी निर्माण होईल ह्याचंच काम आपण करायचं आहे. तर जीवा तिला म्हणतो, तू बाळाचं टेन्शन अजिबात घेऊ नको, तू फक्त अभ्यासाकडे टेन्शन देईन आणि जेव्हा तू कधी तुझी डिलिव्हरी झाली ना, जरी तुझे पेपर असले ना तरीही मी आणि नंदिनी त्या बाळाला व्यवस्थित सांभाळू. पण लगेच आता काव्या म्हणते, हो का, पण तुला त्या आर्यापासून वेळ मिळेल का? तर जीवा म्हणतो, अगं काव्या असं काय बोलते? तर काव्या म्हणतो, मी काय खोटं बोलते, तू सारखं त्या आर्याच्या मागे पुढे करत असतो आणि हे मला अजिबात आवडत नाही. तुला माहिती की यामुळे नंदिनी ताईला किती त्रास होतोय, नंदिनी ताईला त्यामुळेच चक्कर आली. तर जीवा म्हणतो, हो माझ्याकडून चुकी झाली, पण ह्यापुढे असं काही होणार नाही, मी आता नंदिनीकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही आहे. तर आता काव्या फक्त सत्याच्या थोडीशी लांब आहे, पण तिला सत्य नक्कीच कळणार आहे. तर आता इकडे आर्यासुद्धा एक नवीन प्लॅन करते ना, काही झालं तरी नंदिनी आणि जीवाला वेगळं करायचं. ती त्या प्लॅनमध्ये सक्सेस होईल का नाही हे तर पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.